हॅलो मित्रांनो, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आलो आहे आणि प्रिव्हियसली जर तुम्ही माझा व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर चेक करू शकता. तर आजचा जो वर्कआउट असणार आहे तो आपला असणार आहे लेग डे. तर लेग डेमध्ये आपले कुठले कुठले एक्सरसाइजेस घ्यायचे, काय वॉर्मअप असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला आणि करून दाखवून डेमॉन्स्ट्रेट करणार आहे प्रत्येक एक्सरसाइज. तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन चेक करा आणि परत ह्या व्हिडिओवर या. लाईक मी जेव्हा बाबल स्क्वॉट करत असतो, एक तर पहिला मी सेंटर चेक करतो बारबेलचं कुठे आहे. सेंटर चेक केला, ग्रिप परफेक्ट घेतली दोन्ही साईडनी, लेग्सचं प्लेसमेंट जस्ट फॉरवर्ड. ओके, तर हे मिररच्या समोर केलं तर बेस्ट होईल, कारण तुम्हाला समजून जातं की तुमचा स्टान्स कसं आहे काय. ओके, स्ट्रेट अपलिफ्ट केलं, एक स्टेप बॅक घेतला, yeah boy. One, two. आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण करतोय लेग एक्सटेन्शन. ओके, तर सीट ॲडजस्टमेंट कशी पाहिजे याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सीट ॲडजस्टमेंट अशी पाहिजे की तुमचे जे गुडघे असतात ना ते ह्याच्या जास्त पुढे नाही जायला पाहिजे. हा जो डिस्टन्स आहे हा कमीत कमी डिस्टन्स पाहिजे लेग्स आणि ह्या आपल्या सीटच्या मध्ये. त्यानंतर हे जे आहे त्याला थोडंसं वर जिथं तुमचं मॅक्सिमम कॉर्ड हे होतं, फ्लेक्स होतं. आणि जेव्हा आपण एक्सटेन्शन करतो, वेट चेक करायचं, वेट चेक झालं मग जेव्हा आपलं एक्सटेन्शन होतं कॉर्डचा त्यावेळेस टोज खाली नाही पाहिजे, असे वर पाहिजे तो, आणि मग पुश करायचं वर. असं पाहिजे. तर मित्रांनो, आपलं लेग एक्सटेन्शन झाल्यानंतर आता मी सुपर सेट घेणार आहे लेग प्रेसवर. त्याच्यामध्ये 2 एक्सरसाइजेस घेतो मी, एक नॉर्मल जे आपलं कॉर्ड फोकस असणार आहे आणि एक हॅमस्ट्रिंग फोकस्ड. सुपर सेट्स कसे करायचे, काय करायचे, एक सेट करून दाखवतो आधी, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर आपण नॉर्मल स्टान्स, जे आपले नॉर्मल आपण लेग प्रेशर्स घेतो तो स्टान्स, शोल्डरपासून स्लाइटली वाईड घ्यायचं. ओके, जास्त वर पण नाही जास्त खाली पण नाही, सेंटरमध्ये. अँगल हा 45 डिग्री असू शकतो डिपेंडिंग ऑन तुमची हाईट. आणि ह्याच्यामध्ये कसं काउंट करणार, हे 90 डिग्रीपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याने पुश इट अप. एवढी रेंज जायलाच पाहिजे. अनलॉक केलं दोन्ही साईड, एकतर इथं होल्ड करा नाहीतर साईड हँडल्स. ओके, मला इथं चांगलं कम्फर्टेबल ग्रिप आहे तर मी इथून करतो. तर ब्रीथ इन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 झाले. त्याच्यानंतर आरडीएल्सवाला जो आपल्या हॅमस्ट्रिंगला फोकस करतो. ओके, स्लाइटली वर घ्यायचं, थोडंसं क्लोज, लॉक. नी सॉफ्ट ठेवायचे, लॉक नाही करायचे दोन्ही पण एक्सरसाइजमध्ये. तर मित्रांनो, आपण जो हा सेट केला हा थोडा ॲडव्हान्स सेट आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही एकतर गायडन्सच्या अंडर करा नाहीतर करा नको, बिकॉज ह्याच्यामध्ये इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता मी हे वर्ष करतो आहे, मला माहिती आहे जे फॉर्म टेक्निक्स काय आहे. ओके, तर मी हे सगळ्यांना सजेस्ट नाही करत. जे इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लोक आहेत तो हा सेट करू शकतात.
तर आपण आता ह्याच्यामध्ये वेट ॲड करणार आहे. तर मी आता ॲड करतो 20 kgs बोथ द साइड्स. तर परत 1 ते 2 मिनटाचा रेस्ट आणि त्यानंतर लगेच चालू करायचं. तर हा माझा सेकंड सेट असणार आहे. अशा मी 4 सेट करणार आहे. तर आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज जी करणार आहे ती आहे बारबेल RDLs. RDLचं फुल फॉर्म काय आहे? रोमेनियन डेडलिफ्ट. ओके. तर ही जी एक्सरसाइज आहे ती कशावर फोकस करते आपल्याला? हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स. हॅमस्ट्रिंग म्हणजे आपला जो कॉर्डच्या बॅक साईडचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात हॅमस्ट्रिंग, आणि त्याच्यावरचा जो आहे ते आहे ग्लूट्स. ओके. तर आपण शोल्डर विथ स्टान्स घ्यायचा आहे. परफेक्ट. होल्ड इट, लिफ्ट इट अप, स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 4 8 9 10. तर आपण आता जी नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे, सेकंड लास्ट एक्सरसाइज आहे, ती आपली असणार आहे हॅमस्ट्रिंग फोकस करणार आहे लेग कर्ल, जे आहे लाईंग डाऊन लेग कर्ल. पहिले तर हे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ही बरोबर तुमच्या अँकलच्या थोडंसं वर यायला पाहिजे. ओके. त्यानंतर पोझिशन लाय डाऊन कम्प्लिटली. वेट चेक्स करायचे, वेट किती काय तुमच्या अकॉर्डिंग. एकदा सेट झालं, होल्ड इट हिअर, बॅक स्ट्रेट करायचे, ब्रीथ इन, कोर एंगेज and lift it up. 3 6 7 तर हे जे आपण 4 सेट्स करणार आहे. तर आपण जी लास्ट एक्सरसाइज करतोय ते आहे आपली काफ रेजेस. काफसाठी सीटेड काफ रेजेस. तर ह्याच्यामध्ये तुमचे जे फीट आहेत ना ते हलकेसे पुढे पाहिजे. अँकलचा जो लास्टचा पोर्शन आहे तो बाहेर पाहिजे. त्याच्यामध्ये बॉडी मागे नाही पुश करायची, अशी त्याला थोडी पुढे ठेवायची आणि मग पुश करायचं वर. अनलॉक, खाली स्ट्रेच करायचं कम्प्लीट काफ अँड देन पुश. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर मित्रांनो, आपण लेग डे वर्कआउट कंप्लीट केला आहे आणि त्यानंतर स्ट्रेचेस करायचे आहेत लास्टमध्ये. पण हा मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर, स्ट्रेचेस आणि मोबिलिटी. हा आपण एक व्हिडिओ बनवू नेक्स्ट टाईम. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि मराठी फिटला.